बोधगया महाविहार मुक्तीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. परिसर घोषणांनी दणाणला. बोधगया येथील महाविहार हे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेले पवित्र स्थळ असून त्यावर ब्राह्मणांनी कब्जा केल्याचा आरोप करत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने BIN जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. BINचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार देशभरात 5 टप्प्यांत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा आज जळगाव येथे मुकेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. आंदोलनातील प्रमुख मागण्या: महाबोधी टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून नवीन कायदा करावा. 1895 मध्ये अनागरिक धर्मपाल यांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल लागूनही बौद्ध बांधवांच्या ताब्यात हे पवित्र स्थळ देण्यात यावे. EVM मशीनद्वारे केवळ बौद्धांचेच नव्हे तर सर्व भारतीय नागरिकांचा मताधिकार काढून घेतला जात आहे. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. या मागण्यांसाठी BINच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भंते संघरत्नजी थेर यांच्यासह सुमित्र अहिरे, नितीन गाढे, देवानंद निकम, राजू खरे, सुनील देहडे, अनिल पेंढारकर, खुशाल सोनवणे, मनोज वानखेडे, चंद्रशेखर अहिरराव, रवींद्र बाविस्कर, रवींद्र निकम, RB परदेशी, कुंदन तायडे, राहुल सोनवणे, डॉ शाकीर शेख, नितीन मोरे, RP गायकवाड, जयेश खरात, दिलीप तासखेडकर, मनोज तायडे, अशोक सैंदाणे, दिनकर जाधव, समाधान जाधव, अविनाश वानखेडे, नितीन अहिरे, DM अडकमोल, अक्षय तायडे, जयेश सोनवणे, जगन्नाथ नन्नवरे, रोहित सोनवणे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मुकेश नेतकर, छाया पवार, अनिता पेंढारकर, माया निकम, शीतल सोनवणे, संध्या कोचुरे, संगीता देहडे, सुनीता पवार, मेघा पवार, चंद्रकला पेंढारकर यांनी निवासी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिले. आंदोलनाचा दुसरा टप्पा 8 मार्च 2025 रोजी देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर BIN तर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क: महेंद्र सूर्यवंशी, बबलू अहिरे, चाळीसगाव.